मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे। या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। बोटीमध्ये 80 प्रवासी होते, त्यातील 77 जणांना वाचवण्यात यश आले, तसेच 8 जण अद्याप बेपत्ता आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचाव कार्याची माहिती घेतली आहे। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली आहे। नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले। एलिफंटाला जाणाऱ्या फेरी बोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बचाव कार्याची माहिती घेतली आहे। त्याचबरोबर पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केलाय। दरम्यान शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे बोट पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे। अपघात कसा झाला ते चौकशीतून समोर येईल, परंतु आधी बोटीमधील प्रवाशांना वाचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले। दरम्यान नौदलाकडून आमच्या बोटीने धडक दिल्याचा वृत्ताचा इन्कार केलाय। दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन नंतर 56 जणांना जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। रुग्णालयात एकाचा मृत्यू झालाय, तसेच 9 प्रवाशांना नौदलाच्या डॉकयार्डमध्ये भरती करण्यात आले। त्यातील 8 जणांची प्रकृती स्थिर आहे, परंतु एकाची प्रकृती चिंताजनक आहे। सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 9 जणांना भरती केले, त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे। बोटीत असणाऱ्या 5 क्रू मेंबर सुरक्षित आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।